नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला रेशन कार्ड दुकानाचा परवाना जर हवा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, कोठे व्हिजिट केलं पाहिजे, कोणता व्यक्ती किंवा कोणता गट रेशन कार्ड दुकानासाठी पात्र ठरू शकतो, त्याचबरोबर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, कागदपत्र कोठे सादर करावे लागतात, पैसे किती लागतात, याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला नवीन रेशन कार्ड दुकानाचा परवाना जर हवा असेल तर तुम्हाला तुमच्या स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भेट द्यायची आहे। त्या ठिकाणी एक अधिकारी नेमला जातो, त्या अधिकाऱ्याला भेट द्यायचं। भेटल्यानंतर त्यांना विचारायचं की कोणत्या जागी किंवा कोणत्या ठिकाणी रेशन कार्ड दुकानाचा परवाना रिक्त आहे। तर ते तुम्हाला पूर्ण लिस्ट देतात आणि एक फॉर्म देतात, PDF स्वरूपाचा फॉर्म असतो। तो फॉर्मची प्रिंट मारायची आहे, तो फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे, तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे। त्याचबरोबर आत्ता समजा रेशन कार्ड दुकानाचा परवाना दोन पद्धतीने मिळतात, एक ऑनलाईन पद्धतीने असतो, एक ऑफलाईन पद्धतीने असतो। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता किंवा प्रत्येक जिल्ह्याची ऑनलाईनची लिंक वेगळी असते, त्या लिंकवरती जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। आता त्या ठिकाणी अर्ज करत असताना तुम्हाला एक पडताळणी समिती असते, त्या पडताळणी समितीला सुद्धा भेटायचं आहे। कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या व्यक्ती किंवा कोणकोणते गट या रेशन कार्ड दुकानाच्या परवान्यासाठी पात्र ठरू शकतात, ही संपूर्ण माहिती देतात। आपण या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत, त्याचबरोबर पात्र व्यक्ती कोण असतात, या सर्व गोष्टींची माहिती बघणार आहोत। परंतु तुम्ही जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालय या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना विचारायचं आहे की कोणत्या ठिकाणी रेशन कार्ड परवाना व्हॅकंट आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, तर ते व्यवस्थित सविस्तर तुम्हाला माहिती देतात। त्यामुळे रेशन कार्डचा परवाना जर हवा असेल तर तुम्हाला दोन ठिकाणी व्हिजिट करायचे आहेत। एक तुमच्या स्थानिक तहसीलदार कार्यालय, त्या ठिकाणी पुरवठा अधिकारी असतो, त्याचबरोबर एक नायब तहसीलदार असतो, पुरवठा नायब तहसीलदार, त्यांना सुद्धा तुम्ही भेटू शकता। किंवा तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी गेल्यानंतर एक निवड समिती असते, त्या समितीचा जो अधिकारी असतो, जो अध्यक्ष असतो, त्यांना सुद्धा तुम्ही भेटू शकता आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता। आता आपण या व्हिडिओमध्ये रेशन कार्डचा परवाना जर तुम्हाला हवा असेल तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात हे सविस्तरपणे जाणून घेऊया। तुम्हाला नवीन रेशन कार्ड परवाना जर हवा असेल तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात याविषयी माहिती जाणून घेत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा आधार कार्ड पाहिजे। म्हणजे तुमचा जो गट असतो किंवा समूह असतो त्यांच्या सर्वांचे आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे। त्याचबरोबर घर टॅक्स पावती किंवा सातबारा किंवा मालकी पत्र, समजा एखादा जागा तुम्ही घेतली असेल तर त्याचा ॲग्रीमेंट सुद्धा चालणार आहे। त्याचबरोबर त्याची घरपट्टी किंवा सातबारा किंवा मालकी हक्क हे सुद्धा पाहिजे। जर ॲग्रीमेंट तुम्ही जोडत असाल तर तुम्हाला ॲग्रीमेंट हा 10 वर्षाचा तुम्हाला लागतो। त्याचबरोबर गटाचे वार्षिक लेखा तपासणी म्हणजे ऑडिट रिपोर्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला हा परवाना जर हवा असेल तर तुमच्या स्थानिक ग्रामपंचायतीचा ठराव हवा आहे। त्याचबरोबर दुकान मागणी पत्र म्हणजे एक अर्ज करायचा असतो, त्या विहित नमुन्याच्या अर्जामध्ये तुम्हाला ही माहिती सादर करायची आहे। त्याचबरोबर गट स्थापन केल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जो गट स्थापन करता, जर समजा तुमचा मंडळ असेल किंवा तुमचा एखादी संस्था असेल किंवा धर्मदायी कार्यालय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची रजिस्टर करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर समजा तुमचा पुरुष गट असेल, महिला गट असेल तर त्यांचं सुद्धा तुमचं अकाउंट खोललेलं पाहिजे, उद्यम आधार वगैरे पाहिजे। या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्याचबरोबर शेवटचं म्हणजे गुन्हा दाखल नसल्याचे शपथपत्र, म्हणजे तुमचा जो गट आहे त्या गटामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावे एखादी केसेस किंवा गुन्हा नसल्याबाबतचा कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही अर्ज करू शकता, अन्यथा अर्ज करू शकत नाही। त्याचबरोबर मित्रांनो, रेशन कार्ड परवाना हवा असेल तर तुम्हाला नेमकी पात्रता काय आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे। या पात्रता जाणून घेण्याच्या अगोदर एक महत्त्वाचा विषय क्लिअर करतोय की आत्ता 2014 नंतर कोणत्याही प्रकारचं एखाद्या व्यक्तीला रेशन कार्ड परवाना मिळत नाही, तर हे गटाला मिळतात। तर गट कोणकोणते असतात, एक तर महिला बचत गट असू शकतात किंवा पुरुष गट असू शकतात, त्याचबरोबर एखादी सोसायटी असू शकते किंवा एखादं मंडळ असू शकतं, एखादी ट्रस्ट असू शकते किंवा एखादा कार्यालयाचा ग्रुप असू शकतो। अशा सर्व गटांना म्हणजे समूहांना
हे रेशन कार्ड परवाना मिळतोय, कोणत्याही इंडिव्हिज्युअल व्यक्तीला परवाना मिळत नाही। हे महत्त्वाचा विषय क्लिअर करून घ्या, नाहीतर काय होतंय तुम्ही डायरेक्ट जाणार आणि मला परवाना द्या, तर त्या ठिकाणी नाकारला जातो आणि तुम्हाला असं वाटतं की बाबा आम्हाला माहिती व्यवस्थित देत नाही वगैरे। तर तुमच्याकडे जो गट असतो, जो ग्रुप असतो, समूह असतो, त्याचे जे डॉक्युमेंट्स असतात, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही जर घेऊन गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती देतील आणि त्यानुसार त्याची प्रोसेस सुरू होते। आत्ता आपण हे जे गट असतात किंवा जे मंडळ असतात किंवा समूह असतात, ते कोणते समूह किंवा कोणते गट या नवीन रेशन कार्ड परवानासाठी पात्र ठरू शकतात ही आपण व्यवस्थितपणे जाणून घेऊया। बरोबर मित्रांनो, समजा तुम्हाला रास्तभाव दुकानाचा परवाना जर हवा असेल तर नेमकी तुमची पात्रता कोणती आहे, ही पात्रता सुद्धा तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे जेवढाही गट असतो किंवा समूह असतो, त्या गटामधील प्रत्येक अर्जदार किंवा प्रत्येक व्यक्ती हा भारतीय नागरिक असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर अर्जदार हा किमान 10वी पास असणं आवश्यक आहे। म्हणजे ज्या गटातील ज्या महिला असतील, पुरुष असतील, त्यांचं शिक्षण हे 10वी पास असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर अर्जदार हा ज्या भागात शॉप सुरू करण्यासाठी रिक्त पद सूचित केले आहे त्या भागाचा रहिवासी असणं आवश्यक आहे। म्हणजे समजा तुमचं गट असेल आणि त्या गटामधील जेवढेही लोक असतील, हे गट आणि त्या ठिकाणी असलेले लोक हे ते स्थानिक असले पाहिजे, त्यांच्याकडे रहिवासी पुरावा दाखला किंवा डोमासेल दाखला असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर अर्जदार हा रेशन दुकान संबंधित पुस्तके, त्याचबरोबर खात्याची देखभाल करण्यासाठी सक्षम असला पाहिजे। म्हणजे तुम्ही त्यासाठी पात्र आहात का, तुम्ही हिशोब ठेवू शकता का, किंवा पुस्तके दप्तर व्यवस्थित सांभाळू शकता का, या संदर्भात संपूर्ण माहिती त्याला असली पाहिजे किंवा तो करू शकतो काय हे सुद्धा त्याची क्षमता असली पाहिजे, या संदर्भात सुद्धा त्याचा पुरावा असला पाहिजे। त्याचबरोबर रिक्त स्थानाची अधिसूचना त्या जागेवर आहे, त्या जागेवर अर्ज वैध अधिकार असला पाहिजे। म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करताय ती जागा वैध आहे का, म्हणजे त्या ठिकाणी जागा व्हॅकंट आहे का, याचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर राशन दुकानाच्या आवारात 15 फुटाचा रस्ता असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मध्यभागी नागरिक प्रवेश करू शकतात अशी व्यवस्था सुद्धा असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर प्रास्ताविक आवारात 5 मीटर लांबीचा, 3 मीटर रुंदीचा आणि 3 मीटर उंचीचा हा रस्ता किंवा आवार किंवा गेट वगैरे असणं खूप गरजेचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही या नवीन परवान्यासाठी पात्र ठरू शकता, अन्यथा पात्र ठरू शकत नाही। हे सर्व नियम आणि अटी जर तुमचा गट पूर्ण करत असेल तरच या अर्जासाठी तुम्ही पात्र ठरू शकता, तरच तुम्ही नवीन रेशन कार्ड परवाना घेऊ शकता किंवा तुम्हाला मिळू शकतो। अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला नवीन रेशन कार्ड परवाना जर हवा असेल तर व्हिजिट कुठे केली पाहिजे, त्याचबरोबर डॉक्युमेंट्स कोणते लागतात, त्याचबरोबर पात्रता कोणती, ऑफलाईन अर्ज करावी की ऑनलाईन अर्ज करावी, त्याचबरोबर याची प्रोसेस कशी असते, याविषयी A to Z माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत, सर्व गट समूहांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।